नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्म फॅक्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मक्का पिकाचे उत्पादन 20 ते 30% आपण कसे वाढवू शकतो याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मक्का पिकाला कंस लागलेले आहेत. ग्रेन फिलिंग स्टेज म्हणजेच दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये सध्या मक्का आहे. कणीस तर लागलेत, पण जर कणसाला शेंड्यापर्यंत दाणे भरले नाही किंवा दाण्यांचे वजन वाढले नाही तर मक्काच्या उत्पन्नात 20 ते 30% घट होऊ शकते. म्हणूनच या महत्त्वाच्या अवस्थेत मक्का पिकाला योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, जेणेकरून कणीस शेंड्यापर्यंत भरेल आणि दाण्याला चकाकी येईल. शेतकरी मित्रांनो, ग्रेन फिलिंग स्टेज म्हणजे दाणे भरणीच्या अवस्थेमध्ये मक्का पिकाला नत्राची गरज नसून गरज असते ती फॉस्फरस आणि पोटॅश या खतांची. तर या अवस्थेत सर्वोत्तम खत आहे ते म्हणजेच MKP 05234. यामध्ये 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅशियम आहे. फॉस्फरस हे मुळांची ताकद वाढवते आणि पानांनी तयार केलेले अन्न कणसाकडे पाठवण्याचे काम करते. तसेच पोटॅशियम हे खत सर्वात महत्त्वाचे आहे. पालाशमुळे दाण्यांचे वजन वाढते, दाणे टपोरे होतात आणि दाण्यांची गुणवत्ता सुधारते. म्हणूनच या काळात MKP 05234 हे खत रामबाण उपाय ठरते. शेतकरी मित्रांनो, 05234 हे विद्राव्य खत तुम्ही ड्रिपद्वारे मक्काला देऊ शकता, म्हणजे सॉइल ड्रेंचिंग करू शकता, जेणेकरून खत त्वरित मुळांजवळ जाईल आणि लवकर लागू होईल. प्रति एकरासाठी 4 ते 5 किलो 05234 हे विद्राव्य खत वापरावे. शक्य असल्यास तुम्ही 2 टप्प्यात 2-2 किलो विभाजन करून देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, 05234 ड्रिपद्वारे सोडताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. दाणे भरणीच्या अवस्थेत मक्का पिकाला पाण्याचा ताण पाडणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे, जेणेकरून कणसाचे दाणे पोचट राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे योग्य वेळेत योग्य खताचे व्यवस्थापन करून तुम्ही मक्का पिकाचे 20 ते 30% उत्पादन वाढवू शकता. शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा. अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी फार्म फॅक्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.